जुलै 2022 मध्ये राज्याच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला, ज्यामध्ये शिवसेनेचे दोन तुकडे होऊन एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून ते भाजपसोबत गेले आणि मुख्यमंत्री देखील झाले। त्यावेळी त्यांच्यासोबत राज्यातील 40 आमदार आणि 12 खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले। त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी सोबत येणाऱ्या प्रत्येक आमदार खासदाराला उज्ज्वल भविष्याची आणि राजकीय कारकिर्दीची काळजी घेण्याचे आश्वासन दिले होते। त्याप्रमाणे गेल्या 3 वर्षात त्यांनी आपल्यासोबत आलेल्या 10 खासदारांचे योग्य ते पुनर्वसन केले असून आता फक्त राहुल शेवाळे आणि संजय मंडलिक यांचेच पुनर्वसन बाकी आहे। सध्या महाराष्ट्रातून एकूण राज्यसभेसाठी 7 जागा रिक्त झाल्या असून मार्च महिन्यात त्यासाठी निवडणुका देखील जाहीर झाल्या आहेत। सध्या महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या संख्याबळाचा विचार केल्यास 7 पैकी 6 महायुती आणि 1 जागा महाविकास आघाडी जिंकू शकते। साधारणपणे 1 खासदार निवडून जाण्यासाठी 37 आमदारांचे संख्याबळ पाठीशी असणे आवश्यक आहे। सध्या महायुतीमध्ये भाजपचे 131, शिवसेनेचे 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 40 आमदार आहेत। त्यामध्ये भाजपचे 3, शिवसेनेचा 1, राष्ट्रवादीचा 1 आणि महाविकास आघाडीचा 1 असे 6 उमेदवार बिनविरोध निवडून जाऊ शकतात। मात्र 7व्या जागेसाठी शिवसेनेचा दावा सर्वाधिक भक्कम असणार आहे, कारण 1 आमदार निवडून जाऊन देखील त्यांच्याकडे 20 आमदारांचे संख्याबळ शिल्लक राहते। त्याचवेळी भाजपकडे देखील 20 आमदारांचे संख्याबळ शिल्लक राहते। त्यामुळे ही जागा भाजप घेणार की शिवसेना यावर अजून एकमत झाल्याचे दिसत नाहीये। तरीही सध्या शिवसेनेकडून 2 जागांची तयारी केली जात आहे। त्यामध्ये मुंबईमधून राहुल शेवाळे, संजय निरुपम यांच्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्यातील संजय मंडलिक यांचा देखील विचार केला जात आहे। तर आपण बघणार आहोत नक्की या जागांवर कोणाची वर्णी लागू शकते। सध्याचे राजकीय समीकरण पाहिले तर एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेल्या 12 खासदारांपैकी फक्त 2 खासदारांचे पुनर्वसन होणे बाकी असून त्यासाठी राहुल शेवाळे आणि संजय मंडलिक यांच्या नावांचा एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्वाधिक विचार केला जाऊ शकतो। मात्र त्याचवेळी काँग्रेसमधून शिंदेंच्या शिवसेनेत आलेले संजय निरुपम यांच्या नावाची देखील जोरदार चर्चा सुरू आहे। संजय निरुपम हे मुंबईतील राजकारणात महत्त्वाचे नेते असून त्यांचा उत्तर भारतीय मतांवर चांगलाच होल्ड आहे। त्यामुळे मुंबईत भाजपच्या उत्तर भारतीय मतांमध्ये वाढणारा होल्ड कमी करण्यासाठी एकनाथ शिंदे संजय निरुपम यांना पसंती देऊ शकतात। मात्र त्याचवेळी लोकसभेच्या पराभवानंतर लगेच झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत मुंबईतून येणाऱ्या मिलिंद देवरा यांना संधी दिल्याने पुन्हा एकदा अमराठी चेहऱ्याला संधी देणे राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांना अडचणीचे ठरू शकते। त्यानंतरची सर्वात मोठी शक्यता आहे ती म्हणजे राहुल शेवाळे यांची। एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आणि जवळचे म्हणून राहुल शेवाळे यांची ओळख असून सध्या ते पक्षवाढीसाठी काम करत आहेत। त्याचबरोबर राहुल शेवाळे आणि श्रीकांत शिंदे यांची बॉन्डिंग देखील त्यांना मोठी संधी निर्माण करून देत आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या पसंतीत असणारे नाव म्हणून राहुल शेवाळे यांच्या नावाकडे पाहिले जात आहे। तिसरे नाव म्हणजे कोल्हापूरचे संजय मंडलिक। संजय मंडलिक यांनी शिवसेना फुटल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत राजकारणात मोठी रिस्क घेतली होती। त्याबदल्यात त्यांना 2024ची लोकसभा निवडणूक लढण्याची संधी देण्यात आली। मात्र समोर काँग्रेसकडून छत्रपती शाहू महाराज हे उमेदवार असल्याने ते 1.5 लाखाच्या मतांनी पराभव झाले। त्यांच्या निवडणुकीच्या वेळी एकनाथ शिंदे हे 4 दिवस कोल्हापुरात तळ ठोकून होते, मात्र तरीही त्यांचा पराभव झाला। लोकसभेच्या पराभवानंतर संजय मंडलिक हे जिल्ह्याच्या राजकारणात काहीसे एकटे पडल्याचे दिसत आहे। त्याबद्दल आपण लवकरच एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत। त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा जिल्ह्याच्या राजकारणात प्रभाव निर्माण करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पद देणे गरजेचे आहे। या नावांच्या शिवाय अजूनही काही अशी नावे आहेत जी शिंदेंच्या शिवसेनेकडून राज्यसभेत जाण्यासाठी इच्छुक आहेत। त्यामध्ये उबाटा गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी देखील ऐनवेळी प्रवेश करू शकतात असे बोलले जात आहे। तर नीलम गोरे, रामदास कदम आणि इतर काही नेत्यांनी देखील आपल्याला संधी मिळावी यासाठी प्रयत्न चालू केले आहेत। तुम्हाला काय वाटतं, शिवसेनेला राज्यसभेच्या किती जागा मिळतील आणि शिवसेना राज्यसभेच्या जागेवर कोणाला संधी देईल? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या विशाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।